सामान्य कुटुंबामध्ये जन्म घेऊन भूषणरावांनी आपलं स्वतःच्या मनगटाच्या आधारावर हे स्वराज्य निर्माण केलेलं आहे. आनंद आहे, वय फार कमी आहे. मला भूषणराव लहान भावाप्रमाणे आहेत. त्यांचं एक कौतुक केलं पाहिजे. कला ईश्वरानं दिलेली आहे, ज्ञानोबारांनी दिलेली आहे, पण सगळ्यांशी विनयानं बोलणं, प्रेमानं बोलणं, ही जी कसब आयुष्यामध्ये गोळा करावी लागते ती सहजासहजी येत नाही. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सुपान देवा मुक्ताबाई, नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची. जगदोद्धारा लागी धरिला अवतार किंवा जगदोद्धारा लागी धरिले अवतार. मिरविला बळीवार सिद्धाईचा मुक्ताबाई, नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची. निळा शरणागत म्हणवी आपुला संती मिरविला देऊनी हाती. मुक्ताबाई, नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची. नागनाथ घाटावरती ब्रह्म सभेसी रेडा बोलविण्या श्री ज्ञानेश्वरासी. सूक्ष्म शक्ती स्वरूपे संचार केला. नमस्कार माझा मुक्ताई माऊलीला. धन्य धन्य मुक्ताबाई, धन्य धन्य विदाय भक्तिं विलोकितोयेन समाधिराज. वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं महिं न पारन्ते. परमविदुषो यद्य सदृशी स्तुतिर्ब्रह्मादीनामपि तद् सन्नास्त्वयि गिरः अथा वाच सर्वस्वमति परिणामावधि गृह्णन् ममापेश स्तोत्रे हरनिरपवाद परिकरः. अनुरेणु मध्ये ब्रह्म व्यापिले लय उत्पत्ती समा. माघ सप्तमी पुण्य दिवसी प्रगटला योगी महा. सामर्थ्याने
वर्षी पंढरपुरा येती महाद्वारा हरिभेटी. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आद्यत्रय जननी देवाची. सेवेकरिता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ पिंपळनेर निवासी पथग्रामी निळोबारे महाराजांचा अत्यंत गोड अत्यंत प्रसिद्ध असलेला 4 चरणाचा आपल्या आराध्य संतांचं मंगल करणारा, आपल्या आराध्य संतांना नमस्कार करणारा अभंग सेवेकरिता निवडला आहे. विठ्ठल विठ्ठल. आजच्या कार्यक्रमाचं औचित्य सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांना श्रुत आहे. या ठिकाणी मृदंगभूषण वारकरी संगीत गुरुकुलाला आज खऱ्या अर्थाने लिगली प्रारंभ होतोय. तसा प्रारंभ झालेला आहे, सुरुवात झालेली आहे संस्था. पण जो उत्सव व्हायला पाहिजे होता, ज्या सगळ्या आपल्या सहोदरांच्या, आपल्या आप्तजांच्या, आपल्या मित्रमंडळींच्या भेटीगाठीत, आनंदात, जल्लोषात, वैष्णवांच्या भजनावलीमध्ये ज्या संस्थेला सुरू करायचं होतं, ज्या संस्थेचा शुभारंभ करायचा होता, तेवढी मनामध्ये ती गोष्ट राहिलेली होती. आणि कधी करायची यामध्ये बराचसा कालावधी गेला. पण उशिरा का होईना आपल्या सगळ्यांच्या मनासारखा कार्यक्रम आदरणीय भूषण महाराजांच्या संस्थेचा या ठिकाणी संपन्न होतोय. वर्षभरामध्येच त्यांनी या संस्थेचं काम पूर्ण केलं. आनंद आहे. मातोश्री शोभाबाई आणि वडील रामदास शंकर जाधव या कष्टकरी आईवडिलांच्या पोटी सर्वसामान्य कुटुंबामध्ये जन्म घेऊन भूषणरावांनी आपलं स्वतःच्या मनगटाच्या आधारावर हे स्वराज्य निर्माण केलेलं आहे. आनंद आहे. वय फार कमी आहे. मला भूषणराव लहान भावाप्रमाणे आहेत. त्यांचं एक कौतुक केलं पाहिजे. कला ईश्वराने दिलेली आहे, ज्ञानोबारांनी दिलेली आहे. पण सगळ्यांशी विनयानं बोलणं, प्रेमानं बोलणं, ही जी कसब आयुष्यामध्ये गोळा करावी लागते ती सहजासहजी येत नाही. एखाद्या वेळेला थोडीशी कला आली की मनुष्याला ती कला समाजात पोहोचायच्या अगोदर संपून टाकत असते. हो, पण त्यांना परमेश्वराने तेवढं दान दिलेलं आहे. हा त्यांच्या केवळ बोलण्यावर, वागण्यावर गोळा झालेला समाज इथं आहे, या मताचा मी आहे. जितके भूषण महाराज कीर्तनकाराला आवडतात, तेवढेच ते गायक वादकाला सुद्धा आवडतात, तितकेच ते श्रोत्याला सुद्धा आवडतात. अशी अनेक मंडळी इथं कीर्तनाला बसलेली की भूषण महाराजांच्या नियोजनामध्ये मी तिथं कीर्तनाला गेलो म्हणजे आज त्या लोकांबरोबर अनेक वर्ष लहानपणापासून जोपासलेले संबंध आहेत. आणि त्याची जी फलश्रुती आहे, आईवडिलांचा आशीर्वाद घेऊन भगवान श्री निवृत्तीनाथाच्या पवित्र प्रांतामध्ये विश्वमाऊली ज्ञानोबाराय तुकोबारांच्या संप्रदायाच्या सेवकांना घडवण्याची संधी भगवंतांनी त्यांच्या पदरात घातली आहे. संस्था चालूही करणं सोपं नाही आणि संस्था चालू करून सांभाळणं सुद्धा सोपं नाही. तुम्हाला 2 शब्द सांगतो. पाय लचकणे, पाय मोडणे. पाय लचकतोय, पाय मोडतोय. अपघातामध्ये पाय मोडला जातो आणि सहज चालता चालता कधीतरी मुरगडला की पाय लचकला जातो. प्रपंचामध्ये पाय मोडला तरी काही फरक पडत नाही, पण इथं थोडा लचकला तरी त्याची दवंडी झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून कठीण आहे. टीव्ही लचकली या दिठी ज्ञानोबाराय बोलतात. लचकला, एखाद्या पोराला इजा झाली, त्रास झाला तरी माणसं समाजामध्ये काय बोलतील, काय वागतील याची कल्पना तुम्ही करू शकत नाही. त्यामुळं खूप मोठा हा भविष्याचा अंदाज घेऊन संस्थेमध्ये पाऊल अनेक जण ठेवत आहे आणि भूषण महाराजांनी ते धाडस केलेलं आहे. या जगामध्ये प्रवाहात वाहणारे माणसं, काहीच न करता वाहत राहणारे माणसं इतिहास करू शकत नाही. प्रवाहासोबत तर सगळेच वाहतात, पण गोदावरी माता खाली वाहते वरती एखादा पोहोच जातोय त्याची चर्चा मात्र जिल्ह्यात झाल्याशिवाय राहत नाही. त्यामुळं वडिलोपार्जित काहींनी संस्था होत्या, त्या सांभाळल्या, त्याची सेवा केली, ग्रंथ परंपरेने आराधना केली. परंतु कुठलाही वडिलोपार्जित संस्थेचा अभ्यासक्रम आईवडिलांकडे नसताना स्वतः शिकायचं. श्री गुरूंच्या आज्ञेतनं ज्यांच्याकडे ते मृदंग शिकले, ज्यांच्याकडे वारकरी संप्रदायातल्या ग्रंथ परंपरेचं अध्ययन त्यांनी केलं,
पंढरीनाथ महाराजांनी बळजबरी अशा अनेक मुलं पंढरीनाथ महाराजांना खरोखर धन्यवाद दिले पाहिजे. आम्ही ते कायम आले की त्यांच्या चरणावर साष्टांग दंडवत करतो, प्रणिपात करतो. खूप मोठं कार्य आहे एखाद्याला आईवडिलांमधून काढून संस्थेत घालणं आणि त्या पोरानं संस्था निर्माण करणं, हा आनंद आहे. आणि खरोखर भूषणरावांचं कौतुक केलं पाहिजे. मी माझ्या परिवाराच्या वतीनं, माझ्या मुक्ताबाई संस्थांच्या वतीनं त्यांना मनापासून शुभेच्छा देतो. शक्तीचं अधिष्ठान असलेल्या मुक्ताबाईंनी तुमच्याकडून एक कार्य पूर्णतेला घेऊन जावं, अनेक विद्यार्थी तुमच्या हातून तयार व्हावे, ही प्रार्थना या निमित्तानं सुरुवातीला करूया आणि सेवेला प्रारंभ करूया. विठ्ठल विठ्ठल. इकडचे सगळे चेहरे पाहिले की असं वाटतं बहुतेक सगळ्यांनाच 9 ते 11 आहे आज. तुम्ही केलेली आहे ती की ठेवलेली आहे, आता सगळे सूत्रच तुमच्या हातात आहे. त्यामुळं काय करणार, इथं मोजकी माणसं नाही, अख्खा नाशिक जिल्हा आहे महाराज. हे सामान्य आहे का? आनंद आहे. माझ्या उत्तर महाराष्ट्राचं हे वैभव आहे की नाही. भजन साथीला 4 पखावाज आहेत, 4. आदरणीय मृदंग सम्राट किरणजी महाराज गोसावी आहेत. आदरणीय मृदंग सम्राट दिनेशजी महाराज मोजाळ आहेत. आदरणीय मृदंग सम्राट विकासजी महाराज बेलूकर आहेत. मृदंग सम्राट आदरणीय अनिलजी महाराज टेकुडे आहेत. उपस्थित गोड ज्यांची पहिली चाल झाली, भजन रत्न, महाराष्ट्रातलं भजन वैभव आदरणीय हरिभक्त परायण महेश्वरजी महाराज भगुरे गुरुजी आहेत. आदरणीय नाशिक रत्न महाराष्ट्राचं वैभव श्रद्धेय रोहिदासजी महाराज मते आहेत. गोड गुरुजींना ज्यांनी चालीची साथ केली, भजन सम्राट माझ्या जिल्ह्याचं भूषण आदरणीय हरिभक्त परायण कुंदनजी महाराज बोरशे आहेत. भरपूर मंडळी आहे. आदरणीय योगेश महाराज गेले, गोरख महाराज गतीर आहे, समाधान भाऊ चुंबळे आहेत, आदरणीय दीपक दादा आहेत. मान्यवर कीर्तनकार पुढे बसलेले श्रावण महाराज आहेत. आदरणीय शांताराम बाबा आहेत, पंढरीनाथ बाबा आहे, कांचनताई आहेत, दौडताई आहेत. अनेक मान्यवर कीर्तनकार, प्रवचनकार, सगळी मंडळी. अमोल बाबा या ठिकाणी समोर महाराजांकडूनच कीर्तनाचा श्री गणेश झाला. काही नावं माझ्याकडून सुटण्याची शक्यता, आता इथं धडक लागली तर कीर्तनकाराच लागेल अशी परिस्थिती आहे. करता काय, नावं कोणाकोणाची घे. त्यामुळं इकडून बाळासाहेब महाराज आहेत, गतीरताई आहेत. या सगळ्यांप्रती अंतःकरणपूर्वक धन्यवाद देतो, प्रणाम करतो आणि संकल्पित वेळेत ही सेवा आदरणीय भूषण महाराज, माऊली महाराज तुपे, राहुल बाबा या सगळ्यांनाच वंदन करून सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठल विठ्ठल. आमच्या सुनील दादांची सिस्टीम आहे, एकदा टाळी वाजवा जोरदार. किशोर महाराज, किशोर महाराज, श्रावण महाराज. हो, श्रावण महाराज आहे, किशोर महाराज आहे, श्रीहरी महाराज आहेत, भरपूर महाराज मंडळी. काही नावं जी राहिली, मला अशी विनंती करतो मी संस्था चालकांना, माऊली महाराज तुपेंकडे ती जबाबदारी आपण द्या. म्हणजे एखादं सुटलं तर क्लेम माऊलीवर होईल बा, मी त्याच्यातून सुटून जाईल, तेवढी जबाबदारी तुम्ही द्या. जशी भाऊंनी तुमच्या खांद्यावर जबाबदारी वास्तुशांतीची दिली होती, तुम्ही कोणाच तरी खांद्यावरती ठेवा. मला आश्चर्य वाटतं यावर्षी बहुधा सगळीच कीर्तनं तुम्ही माझ्याकडे दिली. कारण काय बा, ॲडजस्टमेंट करतो म्हणून दिले किंवा काय प्रेम आहे म्हणून दिले, काय कळायला मार्ग नाही ना, तुमचं बाकी आहे अजून. पण सगळे जवळजवळ आता भाऊंच्या वास्तुशांतीचं कीर्तन माझ्याकडे त्यांनी दिलं. आमरा इथलं कीर्तन विकासभाऊंनी माझ्याकडे दिलं होतं, चुकून मी लिहू शकलो नाही, त्यांची ती माफी मागितली. भूषणरावांचं कीर्तन 3 तारखा माझ्याकरता बदलल्या. हो झालं, माऊलींनी ते आपलं लिहूनच घेतलंय. म्हणजे एखाद्याने मला जर फोन केला की दुपारी भेट देता का, तर मी घाबरायला लागलो आता की काय कोणालाही भेट द्यायची बुवा. भेट दिली की तारीखच लिहून घ्यावी लागते काय ते भेटीला. आणि सगळी जीवाभावाची मंडळी, प्रेमाची, अनेक अलौकिक नातं प्रेमाचं तयार झालं. मी नाशिक जिल्ह्यामध्ये येताना मला तरी खरंच असं वाटतंय, मला कधीच असं जाणवत नाही. आता मी इतर जिल्ह्यातही प्रवास करतो, 17,000 कीर्तन केली आपण महाराष्ट्रात. गडचिरोली सोडला तर मी सगळे जिल्हे फिरलो. पण जसं जळगाव जिल्ह्यात गेल्यावर मला वाटतं घरी जाताना, तसं घरून निघताना नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा वाटतं. इतकी जीवाभावाची माणसं मुक्ताबाईच्या कृपेनं गोळा झालेली आहेत. आपण कायम बोलतो की आता नाही काही मधमाशीसारखं गोळा करण्याचा प्रयत्न करता आला तरी चालेल, आहे तेवढंही मध मुक्ताबाईने टिकवलं तरी काही थोडं झालं काय, एक एका होणं बळी रे.
अशी सगळी मंडळी आहे. आपल्या सगळ्यांना साष्टांग दंडवत करून सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठल कुठला अभंग घ्यावा, कुठला अभंग घ्यावा, आपल्या आराध्य संतांच्या कृपेनेच आपण ही धर्मशाळा, वारकरी शिक्षण संस्था, एखादं गुरुकुल, एखादी चॅरिटेबल ट्रस्ट सुरू करत असतो. आपण जर ज्ञानोबा तुकोबारांच्या विचाराचे पायीक असू तर आपल्या आराध्य संतांचं मंगल करणारा अभंग सेवेकरता घेतला पाहिजे अशी माझी भावना आहे. काय आहे, नायम आत्मा बलहीन लभ्यहा असं म्हणतात. भगवान परमात्मा बलशाली माणसाला प्रगट होतो. तो कृपा कोणावर करतो, ज्याच्याकडे बल आहे, त्या बलाची ज्याला जाणीव आहे त्याच्यावर तो कृपा करतो. कोणावरही तो कृपा करत नाही. म्हणजे आयतं बसून काही न करता एखाद्याला अपेक्षा असेल कृपा व्हावी माझ्यावर, देवाची कृपा होण्याकरता तारुण्य विकावंच लागतं, त्याशिवाय कृपा होत नाही. ज्याने कला गोळा केली आणि तारुण्य विकायची लाज वाटते, फिरता येत नाही. वारकरी संप्रदायातला प्रवास तारुण्यात वेचावा लागतो. जर तारुण्यात वेचला तर पुढचं टोक सुखाचं असतं. म्हणून मी आपल्याला सांगेल, दिवसभर इतकं चांगलं वागा की रात्री सुखानं झोप आली पाहिजे. 4 महिने इतकी इमानदारीनं कष्ट करा की 8 महिने सुखानं भाकर खाता आली पाहिजे. तारुण्य इतकं सुंदर वेचा की म्हातारपण आनंदात गेलं पाहिजे. आणि मिळालेल्या बळाचा इतका सुंदर उपयोग करा की लोकांनी त्या उपयोगाची शतको जाण ठेवली पाहिजे. नायमात्मा बलहीन लभ्यहा. देव बलहीन माणसावर कृपा करत नाही. मनुष्याने बल गोळा केलं पाहिजे आयुष्यात. मग कुठलं बल, बल कुठलं, कर्मना नाही कर्मना. श्रुती माता सांगते ते कर्माच्या बलानं देव प्राप्त होत नाही. चित्त शुद्धश्च कर्म, हा कर्माचा वापर चित्त शुद्धी करताय. न तू वस्तू उपलब्धते, नाही का एखादी वस्तू मिळवण्याकरता तुम्ही कर्माचा वापर करू शकता. न तू वस्तू उपलब्धते, कर्म तुम्ही देव मिळवण्याकरता, परमात्म्याची कृपा मिळवण्याकरता करू शकत नाही. ते जात नाही तिथपर्यंत. इथं शेजाऱ्यानं मोटरसायकल घेतली तर पोटात दुखायला लागतं. कधी व्हायचं शुद्ध कर्म, शक्य आहे का ते? गप्पा आहे त्या महाराज कर्माच्या. कर्म माणसाला स्वच्छ करू देत नाही. नाही होत कर्म करायला. अरे बाप बाप बाप, न तू श्रुती माता म्हणते हा ते चित्त शुद्ध करू शकतं. तुम्हाला देवाची कृपा, देवाचं बल, परमात्म्याचा आशीर्वाद मिळून देऊ शकत नाही. बरं बरं, मग पुढं प्रजया नाही प्रजा. तुम्हाला मुलं खूप झाली, खूप संतती झाली, ती तुम्हाला देवाची कृपा मिळून देईल. 60,000 पोरं होते सगर राजाला. किती? 60,000. पण ते 60,000चे 60,000 मेले. त्या 60,000च्या उद्धाराकरता अंशुमान, राजा दिलीप, राजा भगीरथ आणि भगीरथानं गंगा आणली. तेव्हा त्या पोरांचा उद्धार झाला. कोण संततीनं देवाची कृपा मिळवतोय? 60,000 होते पण बाप रडत होता. 50 वर्षाच्या वरती वय वाढलं, ऋषभदेवाला घर सोडावं लागलं. होत नाही. धनी नवाहा, धन मिळालं तर देवाची कृपा. धन, अरे बापरे, इतकं धन आहे लोकांकडे की त्यांचं धन त्यांना मोजता येत नाही, पण देवाची कृपा नाही. धनवान माणसाला देवाची कृपा होते असं काही नाही महाराज. देवाची कृपा करून या सगळ्या गोष्टीत जोडू नये. नाही श्रुती परोती माऊली जगा. काय भानावर आणलं श्रुती मातेनं आपल्याला. अरे ज्याच्यावर देवानं ठरवलं कृपा करायची, तो भिकारी असला तरी त्याच्यावर तो कृपा करतो. फक्त त्यानं ठरवलं पाहिजे. माझ्याकडे कोण आलाय, नमस्काराची काय वृत्ती आहे, मला मंगल करतोय का, कधी करतोय, समाप्ती कामो मंगलमाचरेत, मंगल आदिनी, मंगल मध्यानी, मंगल अंतानी, समाप्ती कामो मंगलमाचरेत. काम सिद्धीला जावं वाटतं, संस्था सुखात चालावी वाटते, मुलांचं ऍडमिशन खूप व्हावं वाटतं. अरे पण तितकी श्रद्धा आहे का देवावर? तितकी निष्ठा आहे का निवृत्तीनाथाच्या चरणावर? हे पाहिल्या जातं. त्यामुळं भूषणरावांचं कौतुक केलं पाहिजे की बलही आहे आणि विनय सुद्धा आहे, काही करण्याची उमेद सुद्धा आहे. आणि करण्याची उमेद असून सुद्धा भगवान परमात्म्याच्या चरणावर दंडवत करण्याची, साधू संतांना
त्यांच्या चरणावर जीवन समर्पित करण्याची, आपल्या परंपरेची सेवा करण्याची वृत्ती आहे. तुकोबारे म्हटले ती तर महत्वाची आहे. तुका म्हणे लीन व्हावे, तुका म्हणे लीन व्हावे, कडे भावे वरमाहे, कडे भावे वरमाहे, ओ कडे भावे यामध्ये नारायण, जयामध्ये भाषा आहे महाराज. ज्ञानोबा तुकोबा आपले मायबापच आहे. जे आई वडिलांना सांगताच आलं नाही आपल्याला ते संतांनी सांगितलं. तुका म्हणे लीन व्हावे. लीनता हा इतका मोठा गुण आहे. तुम्ही हात जोडून जा फक्त, बस झालं काम. तुमच्यावर ज्याने हे पाय हे माझे उचित आशीर्वाद हित तुमची. या काय महाराजांची भाषा आहे. तुम्हाला जर कृपा संपादन करायची असेल पाया पडावे. हे माझे भांडवल आपली वृत्ती असावी पाया पडण्याची. ज्यांना हात जोडले त्याचं काम झालं. नमो कधीतरी नमो म्हणा. या अभंगाची सुरुवातच नमो आहे. हात ज्यानं जोडले काहीच करू देऊ नका. अर्जुनाकडे मदत मागायला 2 लोक, भगवंताकडे मदत मागायला 2 लोक गेले भारतीय महायुद्धातलं. तुम्हाला सगळ्यांना प्रसंग माहिती आहे. एक दुर्योधन, दुसरा अर्जुन बाबा. आता अर्जुन महाराज गेले, दुर्योधन महाराजही गेले. दोघांनी काय काय मागितलं तुम्हाला जाणीव आहे. नारायणी सेना दुर्योधनानं घेतली, उरलेला भगवान अर्जुनाने घेतला. तो भगवान अर्जुनाने घेतला. दुर्योधनाला आनंद झाला, याला देव मिळाला आणि मला सेना मिळाली. निघून गेले दुर्योधन. महापराक्रमी बरं का दुर्योधन सुद्धा, गदा युद्ध शिकवलेलं बलराम दादानी. पण निघून आल्यावर भगवान अर्जुनाला म्हणता, अर्जुना अरे वेडायस का रे, काय तू मला घेतलं, ते सैन्य घेतलं असताना मला काय करशील. मी युक्तीच्या 4 गोष्टी सांगणार आहे. हातात शस्त्र धरणार नाही, युद्ध करणार नाही, तू तरी मला घेतलं. कारण काय.
हार तो निश्चित है तेरी, तू हारणार आहे. अरे माखन दुर्योधन ले गया छाछ बशी तेरे पास, या ताकाला काय करतो लोणी तो घेऊन गेला ना. पण अर्जुन महाराज होते ते म्हटले प्रभू जीत तो निश्चित है मेरी, क्योंकि दिनों का हूं मैं दास. माखन दुर्योधन ले गया पर माखन चोर है मेरे पास. अरे तू आहे ना माझ्याजवळ असं म्हणत नाही प्रल्हाद महाराज तिजारे. हा विषय इतका गोड सांगायचे. कीर्तन म्हटलं म्हणजे महाभारत, अर्ध महाभारत, जुन्या लोकांच्या महाभारताची कीर्तन, संत चरित्र सांगायचे शेवटच्या टप्प्यात आणि सुरुवातच महाभारताने कीर्तनाची करायची. तुम्ही अजूनही जुने कीर्तनकार बघा काय त्यांची कला होती. इकडे दुर्योधन महाराज आले, ऐका अहो घरी आले आणि दुर्योधनाने मामांना सांगितलं मामा सैन्य घेतलं बरं का आपल्या ताब्यात. अरे बापरे सैन्य घेतलं. आणि तो रे भगवान श्रीकृष्ण तो दिला अर्जुनाला, त्यानं आतापर्यंत गायी चारले. काय युद्धात काम करणार आहे तू. अरे म्हणे वेड आहेस का तू, लेका पहिलवानाचं डोकं तुम्ही म्हणा ते, तू त्याला घ्यायला पाहिजे होता ना, त्याला रिकामा कशाला ठेवला. आता मामा होता तो. सगळं महाभारतातलं राजकारण आज तुम्हाला पाहायला मिळतं. तसं पाहिलं बारकाईनं तर शकुनी दुश्मन कोणाचा होता हो, कौरवांचाच होता. तो काही पांडवांचा वैरीच नव्हता. अरे या कौरवांनी कुळच संपवलं होतं ना त्याचं. तो बदला काढण्याकरता पांडवांकडे राहून कौरवांना न मारता जवळ राहून काटा काढू, ही नीती दुर्योधनाची, ही नीती शकुनीची. आजही तसंच आहे सगळीकडे. पहा तुम्ही, तुम्हाला जीवना विजयी करायचे असतील तर समोरचे विजयी करतात आणि जवळचे हरवतात. तुमच्या पराजयाला कारणीभूत कोण असेल तर जवळचं. जवळ राहणार माणूस तुम्हाला पराभूत करण्याचा प्रयत्न करत असतो. विजयी करण्याचा स्वप्न एकच, विजय श्रीच्या पाठी एकोची बैसे ज्ञानोबाराय बोलतात. एकच आहे ओ जगन्यंता परमात्मा, त्याला असं वाटतं तुम्ही विजयी झाले पाहिजे. नाही तर जगात त्याला सोडून तुम्ही विजयश्री गाठावा असं कोणाला सुद्धा वाटत नाही. या जगाची रीत आहे. 5 गुणी अशी आग दिली लावून. तो म्हणे अरे तो डोकेबाज आहे कृष्ण, तू त्याची ताकद फोड जरा. म्हणजे काय करू, तुझा सासरा आहे म्हणे त्याचा भाऊ, त्याला तुझ्या ताब्यात घे. तू येतील. अरे जा पाय धरेल काय होत नाही या जगात. तो म्हटलं करतोच मी. दुर्योधन गेला बलराम दादाकडे. हो म्हणे तुम्ही मुलगी दिली आम्हाला, तुम्ही गदा युद्ध शिकवलं आम्हाला, आणि तेवढं आमच्या पक्षात जर आले तर बरं होईल, आम्हाला मदत होईल तुमची. ते म्हटलं येतो आता तिकडे. असंही काही आम्हाला डिमांड नाही, मी तुमच्याकडे येतो. बलराम दादा तिकडे गेले. देवाला माहिती पडलं, टेन्शन वाटलं ना देवाचं. सक्का भाऊ फुटल्यावर कायच करावं म्हणे गड्या आता. हा कसा तिकडे गेला. दादा ते बलराम दादा ऐकतच नव्हते कोणाचं. दादा देवाचं टेन्शन इतकं वाढलं की भगवान म्हटले काय करून बलरामाला इकडं आणावं लागेल गड्या, नाही तर तिथून तरी बाहेर काढावं लागेल. भेदनीती म्हणता याला युद्धातली. अर्जुन महाराज म्हटले देवा तुझा भाऊ फुटला बरं का, लक्ष ठेव जरा, नाही तर करशील आमच्या शिदा का फटका. नाही रे अर्जुन, अरे तू पाया पडला ना माझ्यावर सोपवली ना युद्धाची जबाबदारी, आता विजय तुझा, काळजी करू नको. तत्र शरीर, मी जिथं आहे तिथं विजय, काळजी करू नको, मी आहे तुझ्या पाठीशी. देवाने एक दिवस स्वतःच्या सेवकाला बोलावलं, त्याला सांगितलं जा उद्या त्यांची आढावा बैठक आहे, त्यांच्या आढावा बैठकीत जा, तिथं माझा भाऊ बसलेला असेल, आवाज देऊ नको, फक्त इशाऱ्याने त्या बैठकीतून माझ्या भावाला बाहेर बोलावं. आणि तो बाहेर आला की माझ्या भावाला, आता देवाची आज्ञा गेला. तो मीटिंग चालू व आढावा बैठक, का हो आज प्रचार बंद झाला, काय परिस्थिती तुमच्या भागात, असं त्यांचं चाललेलं सर्वांचं की बा आता उघड प्रचार होऊ शकत नाही. परवा आपला आता आलंय, तुमची परिस्थिती काय म्हणते. ज्याला परिस्थिती या शब्दाचा अर्थही कळत नाही तोही या 4 जून पर्यंत एवढं आहे का तो. अरे महत्वाची चर्चा चालली तिकडे, नाही म्हणे जरा भगवंतांनी सांगितलं होतं, त्याला डोकं नाही तुलाही नाही, तू त्याचा सेवक, आमचा लहान भाऊ, म्हणजे तुला माहिती नाही का त्याचं वागणं. अरे मी मोठा माणूस आहे गड्या,
शेष आहे मी, त्याच्यापेक्षा मोठा आहे. तू त्याचा ऐकतो की माझा ऐकतो? पण मी या पक्षात आहे आता. बरं बरं, झालं तुझं काम? झालं. मग तेवढं गुळाचा शेंगदाण्याचा भाव नागरच काढतो म्हणे, तुझं मुंडकं तोडतो ना आलाय का? चालली काढून दिला दादानी. दादा येऊन बसले, कोणीच बोलत नव्हतं बुवा. दुर्योधन म्हटला, का कोण होतं? म्हणजे ते कृष्णाचा सेवक होता. बरोबर, आता काय म्हटले? काय नाही म्हणे, आपलं तब्येत विचारायला आलते. काय बोलताय दादा, या टायमात कोणी तब्येत विचारते का दादा? हा तो टाईम आहे का तब्येत विचारायचा? खरं सांगा काय म्हणत? चुकून माझ्या एकदम बलराम दादा गरम डोक्याचा माणूस. खरं बोला दादा. काय नाही म्हणे, गुळाचा शेंगदाण्याचा भाव विचारत होता. दादा आम्ही काय नवीन आहे का दादा याच्या? आमची आता पांढरी झाली ना. दादा म्हणे, का रे, मी माझ्या भावाच्या विरोधात जाऊन तुमच्याशी युद्ध खेळून राहिलो, तुम्ही माझ्यावर संशय घेता? आग लावा तुमचं, तुम्ही खेळा युद्ध. हे कमंडोली उचलतो मी जातो तीर्थयात्रेला. झालं ना काम? बरोबर पाय धरणाऱ्या अर्जुना करता स्वतःचा भाऊ घरातून काढून दिला. माझ्याकडे प्रमाण आहे या कथेला. नसायची बंधू पांडवा नसायची बंधू पांडवा दुराविलास बडी भद्र दुराविलास तुम्हाला यश मिळवायचं असेल तर आयुर्विद्या यशो बलम, आयुष्य, विद्या, यश आणि बल या चार गोष्टी नमस्कार केल्याशिवाय मिळत नाही. म्हणून कोणाच्या पाया पडतात? आयुष्य आशीर्वाद मिळतो. देवाच्या पाया पडावं, यशाचा आशीर्वाद मिळतो. देवाच्या पाया पडावं, विद्येचा आशीर्वाद मिळतो. सध्या विद्या नांदायला गेल्या बऱ्याच लोकांच्या. विद्याच त्यांना नकोय. काय म्हटले ते? विद्या विद्या विद्या. अरे विद्या काय होत नाही अभ्यासानं. असाध्य ते साध्य करीत कारण अभ्यास तू काम, कारण अभ्यास तू काम. अभ्यास गरजेचा आहे. कुठल्याही क्षेत्रात काम करा, माणसानं अभ्यास वृत्ती ठेवली पाहिजे. वादक असो, गायक असो, कीर्तनकार असो, अभ्यासाशिवाय कोण तुमच्या पाठीमागं उभं राहणार आहे? संबंधाने तुमचं बल 2 वर्ष टिकू शकतं, पण संबंध थोडीच आहे इथं जोपासायचे आपल्याला. मनुष्यानं कलेच्या बाबतीत कधी कोणाची तडजोड करू नये, कधीच नाही. आपल्या कलेच्या, आपल्या ज्ञानाच्या, आपल्या अभ्यासाच्या, आपल्या साधनेच्या बाबतीत स्वप्नात सुद्धा कोणाची तडजोड करू नका. पहा देव तुम्हाला नापास करतो का.
मनुष्याचा स्वतःच्या केलेल्या साधनेवर प्रचंड विश्वास असला पाहिजे. माझी कला माझा जगात अपमान करणार नाही, मला ती फसवणार नाही, या जगासमोर माझी लाज माझी दिंडोळे काढणार नाही, माझ्यावरती कृपा करेल कृपा करेल. प्रार्थना केली ना मनुष्याने की परमात्मा आपोआप कृपा करतो. प्रार्थनेने आयुष्य वाढतं, नमस्काराने आयुष्य वाढतं, नमस्काराने बल वाढतं, नमस्काराने विद्या वाढते. आयुर्विद्या यशो बलम, बल सुद्धा मनुष्याचं नमस्काराने वाढतं. या चारही गोष्टींची गरज संस्था चालकाला अत्यंत गरजेची आहे. मग त्या कोण देतील? एक तर देव देईल, एक तर संत देतील. बरं, देवाकडे दर्शनाला गेलो, त्याला आपलं वागणं आवडलं तर तो या चार गोष्टी देतो, कारण तो भक्तवत्सल आहे. पण साधो दीनवत्सला, संत दीनवत्सल आहे. त्यांचं नाव पाप्यातल्या पाप्याने घेऊ द्या, नास्तिकातल्या नास्तिकाने घेऊ द्या. इवन देवाला सुद्धा ज्यांच्याकडे आशीर्वाद मिळवायला जावं लागतं, आणि उदाहरण तर करणारं लपून झपून नाही, संतांच्याकडं तुकोबारांच्या पुढं देव आशीर्वादाला गेला की देवाला आशीर्वाद देताना तुकोबारांनी धाडसाने द्यावा. काय म्हणतात तुकोबाराय? हे गा देवा आशीर्वाद, हे गा देवा आशीर्वाद मागायला जातो त्यांची काय ताकद असेल. निळामने त्यांच्या नामे करिता घोष, नातळती दोष कळी काळाचे. नामनोस्मी यावते शक्ती पापरणीर हरणेर तावत, कर्तुम न शक्नोती पातकम पातकी जनहा. अरे काय ताकद आहे संतांच्या नावामध्ये, काय शक्ती आहे संतांच्या घोषामध्ये. कोण कोण जातं त्यांची नावं घ्यायला? मुक्ताबाई चतुर्विधा, मुक्ताबाई चतुर्विधा, मुक्ताबाई चतुर्विधा, जो जप करील सदा, तो जप करील सदा, जप करील जो जप करील तो जाईल मोक्ष पदा, तो जाईल मोक्ष पदा. करुणा घेऊन जर जगन्नियंता परमात्मा ज्ञानोबारांच्या दारात जात असेल, निवृत्तीनाथांच्या दारात जात असेल, सोपान काकांच्या दारात जात असेल, चितकला मुक्ताबाईच्या दारात जात असेल, तर माझ्या भूषण महाराजांची सुरू झालेली मृदंगभूषण वारकरी संगीत गुरुकुलाच्या शुभारंभेच्या आजच्या या पहिल्या दिनी त्या संस्थेच्या उज्ज्वल भविष्याकरता आपण सगळ्यांनी मिळून एकच करूया. काय करूया? या अभंगाचं पहिलं चरण म्हणूया. नाम ज्ञानेश्वरा
विठोबार कुमारी जय विठोबार कुमारी टाळी वाजवा बोला सगळे म्हणा बोला पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेवा हरिनाथ आदिशक्ती मुक्ताबाई राहुली ज्ञानेश्वर महाराज नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा
नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवाची. मला असं वाटतं आजच्या कीर्तनात या दोनच चरणांची गरज आहे. फार पुढं जाण्यात काही आनंद नाही आज, कारण आज आपल्या संस्थेचा शुभारंभ आहे. ज्या 4 संतांना आपण अधिष्ठान मानतो, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई, इथून पुढच्या सगळ्या संतांनी या 4 संतांना आपलं आराध्य मानलं. आपण सुद्धा त्या संतांचं मंगल करूया. भूषणदादांना मनापासून या संस्थेच्या शुभेच्छा देऊया. आपल्या सगळ्यांनी एक एक पोरगं जरी संस्थेत घातलं तरी संस्थेचं ॲडमिशन आज सुद्धा पूर्ण होऊ शकतं. नातवाला घाला, मुलाला घाला, योग्यता पाहून पोरगं इकडं पाठवा आणि जरा हुशार पाठवा, म्हणजे बुवा ताण येणार नाही आमच्या डोक्याला. जे तुमच्या कामाचं नाही घरी ते इकडं पाठवून नाही संस्थेत काही बदल झाला नाही, घरी बदल होई ना. मी एका म्हातारीच्या घरी गेलो, तिचं पोरगं काय हात जोडायचं, राम 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 राम. म्हटलं आजी लय भाविक आहे तुझ्या पोरगा, काय हात जोडते, राम 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 म्हणते. ते म्हातारी म्हणे भाऊ कशाले भाविक असेल तो जिल्हा परिषदले उभा होता पडला ते पासून असाच करते राम 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 राम. आता तिकडची येडे झालेली माणसं किती कीर्तन ऐकल्यावर सुधारतील. तसे काही काही गुरफटलेली पोरं आहे, त्यांना इकडचं काय कळत नाही. पण कळणारं, शिकणारं, उमेद असलेलं, आवड असलेलं पोरगं अगोदर आवड तुम्ही निर्माण करा आणि मग ते इकडं पाठवा. म्हणतात बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, सगळ्यांचेच पाय ओळखता येत नाही आईवडिलांना, एवढं दुर्दैव आहे. फक्त ते ओळखा, थोडं लक्ष द्या त्याच्याकडे. हातातलं रिमोट ठेवलं, हातातला मोबाईल ठेवला की पोराकडे लक्ष जाता आपलं. गॅदरिंगच्या स्टेजवर दर महिन्याला प्रॅक्टिसला नाचवणारी पोरं घडवल्यापेक्षा भूषण महाराजांच्या संस्थेत टाकून ज्ञानोबा तुकोबारांचे वारसदार बनवा. हा गायक वादक घडवण्याचा कारखाना नाही, हा माणसं बनवण्याचा कारखाना आहे. इथं माणसं तयार होतात. गायक वादक कीर्तनकार होतील ते होतील, ते प्रत्येकाचं प्रारब्ध आहे. इथं 10 वर्ष लोक आळंदीला राहिले, स्वर कळत नाही, स्वराला तर ताल कळत नाही, ताल स्वराला तर प्रमाण कळत नाही, कुठंतरी अटकतोच माणूस. ज्ञानोबा तुकोबारांची परंपरा ही सेवेनं येतच नाही, त्या शिकल्यानं येत नाही. या मताचं मी, शिक्षणाबरोबर सेवा लागते. विश्वास हो गुरु वाक्येषु. आपल्या गुरुला काय येतं हे तपासण्यात काही काहीचं आयुष्य गेलं. आता काय सांगतात, त्यांनी कधी पुढं जायचं. आता चला, ज्यांना कळालं त्यांना मी धन्यवाद देतो. चला पुढं. काय विश्वास हो गुरुवाक्येषु होरत आहे वारकरी संप्रदायातलं. काय येतं, अरे बांगड्या वाजणाऱ्या पोरीला गुरु केलं दत्तात्रयाने, मधमाशीला गुरु केलं, आकाशाला गुरु केलं, नदीला गुरु केलं, पर्वत पठारे मधमाशी भृंगा यांना सगळ्यांना गुरु केलं. आपण एका सज्जन सात्विक हृदयाच्या वारकरी संप्रदायातल्या उपासकाला जर गुरु मानत असाल तर मला असं वाटतं, शिष्याची जो निघे सेवा मानी देवा सारेगी. या संप्रदायाची पद्धत अशी आहे, भूषण महाराजांकडे शिकायला आलेल्या पोराला इथं विद्यार्थी मानता येत नाही. शिष्याची जो निघे सेवा, जो पाय चपून घेत नाही, जो त्याला त्रास देत नाही, जो त्याला सोबत फिरून त्याचे कष्ट वेचत नाही, या अशा अनेक गुरुवर यांचं अधिष्ठान आपल्या परंपरेत आहे. कोणत्या श्रीगुरूंनी तुम्हाला मला पाय चेपायला लावले हो? आता आम्ही वक्ते बाबा जोड राहायचो, मी पाहिलं अहो बळजबरी पायाला हात लावू द्यायची. कधी कधी ते आज नाही बाबा पाय चेपायला लावायचे, पण कोणाला. एकदा आमच्या गावात आले वक्ते बाबा आणि 2 जण मारुतीरायाच्या मंदिरावर बसलेले. मग ते बिळ्या पित होते. बाबांनी त्यांना जवळ बोलवलं. बाबा म्हणत तुम्ही लई सज्जन माणसेकडे. आता मी त्यांचा आवाजही तसा काढू शकतो, पण मला ते नको आहे आता. मग ते तुम्ही लय भाविक माणसेकडे हो, तुमच्यातलं दोघातलं जास्त भाविक कोण आहे? तो म्हणे मी जास्त भाविक आहे महाराज, मी वारीला जातो मुक्ताबाईला. तो दुसरा म्हणे नाही हो, हा काय सांगितलं बाळा, मी जास्त भाविक आहे. महाराज म्हणत खरं सांगा जास्त भाविक कोण आहे? तो म्हणे मी. हा म्हणे मी. महाराज म्हणे जो जास्त भाविक असेल त्यांना आपली 1-2 तास पाय दाबा जरा, म्हणजे माझे पाय लय दुखत आहे. मग ते म्हणत आमच्यापेक्षा हात जरा जास्त भाविक आहे, आणि तो म्हणे हात जरा जास्त भाविक आहे. शिष्याची जो निघे सेवा मानी देवा सारिके. काय प्रमाण आहे महाराज. कोण्या साधून संत पदवी, कोण्या शिक्षकानं तुम्हाला म्हटलं तुम्ही माझी मिरवणूक हत्तीहून काढा, मी तुम्हाला हे दान दिलं त्याच्या मोबदल्यात द्या. फक्त विनयानं तुमची पोरं इथं पाठवा. काय संस्थेचं माफक शुल्क आहे ते द्या. हा घरी याच्यापेक्षा जास्त खर्च तुमच्या पोरांकडे येईल, पण संस्थेत राहणाऱ्या पोराचं फ्रेश चेहरा पाहून घ्या. तुमचं पोरगं घरी सकाळी 6ला उठतं, पोह्याची प्लेट खातो, 2 आईस्क्रीम खातो, 2 सफरचंद खातो, 1 थम्सअप, लिंका, कोकोकोला, दुपारी पॉपकॉर्न, संध्याकाळी पुन्हा सफरचंद, 2-3 चपात्या, रात्री दुधाचा ग्लास, एवढं खाणारं पोरगं पा. आणि संस्थेत 2 वेळचं जेवण, 1 वेळचा नाश्ता करणारं पोरगं, पण गीतेचा पाठ करणारं, मृदंगाचा ध्वनी कानावर पडणारं पोरगं पा. तुमच्या पोराच्या चेहऱ्यावर कायम 12 वाजलेले,
आणि संस्थेतल्या पोराच्या चेहऱ्यावर कारण एकदम निवृत्तीनाथाच्या भजनाचा आनंद. काय कारण तुमची मुलं जे घरी खातात ते अन्न आहे आणि इथं तुमची पोरं जे खातील तो माझ्या निवृत्तीनाथांचा प्रसाद आहे, एवढं लक्षात ठेवा. आणि प्रसाद आहे सर्व सर्व दुःखाची हानी करणं हा प्रसादाचा धर्म आहे. तेवढा धर्म तुमच्या पोरांना कळावा ही प्रार्थना करतो. सेवेला विराम देतो. काय गोळा केलं संतांनी? जगदोद्धारा लागी धरिला अवतार, मिरविला बळीवार सिद्धाईचा. सगळ्या सिद्धाईचा मिरवलेला आयुष्यातला बळीवार निवृत्तीनाथांचा या चरणामध्ये घाला. डोळबारे म्हटले तुम्हाला नमस्कार केला तर आमचं भलं होईल. तो का म्हणे तुम्ही मिरविल्यावरी मग हरी उपेक्षणा, म्हणून निळा शरणागत म्हणवी आपुला, मी शरणागत आहे मला आपलं म्हणून घ्या. संती मिरविला देऊनी हाती, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवाची. 7:45 झाले. कीर्तनाची वेळ संपलेली आहे. महाराजांचं मागून म्हणणं तेवढं पिंगळा म्हणा, तेवढं 1-2 चरण म्हणतो आणि तेवढं आवडतो. कसं तुमच्या सगळ्यांमध्ये ते मलाही म्हणावं वाटत नाही आता. का? कारण तुम्ही ते कायमच ऐकता, त्यात काय म्हणायचं. पण श्रोत्यांची इच्छा आहे त्याच्यामुळं माझा नाईलाज आहे. तर संस्था चालकाचं म्हणणं आहे म्हटल्यावर मला इथे नाकारता येणार नाही. 4 पखवाज आहे माऊली महाराज तुपेंचं म्हणणं असल्यावर मग काय. म्हणजे 28चा इथंच म्हणून घेऊ माऊली आपण, म्हणजे पुढं ताण नाही राहणार बा. हे जरी नाही झालं हरी हे जरी नाही
भजनी लागा देव करा तयारी हे या मृदंगभूषण वारकरी संगीत गुरुकुलाची मी 1 वर्षापूर्वी संकल्पना निर्माण केली होती आणि ती आज पूर्णत्वास जात आहे. महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार माझे परम मित्र, मी तसं महाराजांची तारीख घ्यायला 6-6 महिने वेट करावा लागतो, पण मी 1 महिन्यापूर्वी नियोजन केलं आणि महाराजांना सांगितलं. महाराजांनी लगेच मला सेवा दिली आणि विशेष म्हणजे आज या ठिकाणी जेवढे काही दिग्गज लोक दिसत आहे तुम्हाला, हे सगळे दरानी नाही आता आदराने या ठिकाणी आले आहेत आणि खरंच विशेष असं आहे, भावाची सेवा नाही आहे, ही भावासाठी केलेली सेवा आहे. त्याबद्दल मी सर्वांचेच मनापासून आभार मानतो आणि